नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मोदींचं आव्हान, वर्षभर सोने खरेदी टाळा, सार्वजनिक वाहतूक आणि वर्क फ्रॉम होमचा वापर वाढवा। राज ठाकरेंच्या उल्लेखावरून वाद, आमदार राजू पाटलांचा सदावर्तांना जरा जपून फिरा इशारा। एडशी अभयारण्यातला वाघ 4 महिन्यांपासून बेपत्ता, वन विभागासमोर मोठे आव्हान। एमआयएम नेते अब्दुल मलिक युसुफ यांच्यावर गोवंश तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल। सांगलीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा गोळ्या घालून निर्घुण खून, खळबळ उडाली। संभाजीनगरमध्ये टोमॅटो, वांगे, भाजींच्या दरात वाढ, अद्रक 100 पार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाखाली ट्रक अडकला, मोठी वाहतूक कोंडी निर्माण। कान्हा अभयारण्यात सीडी व्हायरसमुळे वाघिणीसह 4 बछड्यांचा मृत्यू। खरीप हंगामासाठी पीडीसीसी बँकेत 3000 कोटी कर्जवाटपचं लक्ष्य। मुंबई गोवा महामार्गावर 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा, प्रवाशांचे हाल। डीएस प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात, खुल्या व मागास प्रवर्गांची अट जाहीर। विद्रोही साहित्य संमेलनात शनिवारवाड्यात शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी। सोलापुरात 15 महिन्यात 423 अल्पवयीन मुलींचं अपहरण, धक्कादायक माहिती समोर। सांगलीतील जलतरण तलावात पोहताना मुंबईच्या तरुणाचा बुडून मृत्यू। हतनूर उड्डाणपुलाजवळ तुटलेल्या नालीमुळे अपघाताचा धोका वाढला। ब्राह्मणगाव तांड्यावर अखेर पाण्याचे टँकर सुरू, ग्रामस्थांना दिलासा। बँकिंग क्षेत्रात डिजिटल सुरक्षेसाठी ओटीपी सोबत पडताळणीचे नियम कडक। बोरामणी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा, जमीन आणि पैशांच्या वादातून खून। संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा टेम्पो अडकला, वाहतूक विस्कळली। पुण्यात कंटेनरच्या धक्केत 2 ऊसतोड कामगारांचा मृत्यू, 12 जण जखमी। राज्यात कर्जमाफीचा नियम मे अखेरीस शक्य, शेतकऱ्यांना दिलासाची चिन्ह। एलपीजी ग्राहकांसाठी बुकिंगचे नवे नियम लागू, कंपन्यांचा सतर्कतेचा इशारा। पुण्यात मध्यरात्री मोठी कार्यवाही, आंतरराष्ट्रीय टोळींचा पर्दाफाश। महाराष्ट्रातील मद्यप्रेमीचा ट्रेंड बदलला, विदेशी दारूंपेक्षा इतर पेयांना पसंती। भारतीय महिला तिरंदाजांनी शांघायमध्ये चीनचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।